नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फेसबुकचा डी पी कसा चेंज करायचा। तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, फेसबुकचा डी पी चेंज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फेसबुक ओपन करायचं आहे। फेसबुक ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं प्रोफाईलचा आयकॉन दिसेल बघा, त्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ते हे बघू शकता तुम्ही, इथं मागे कवर फोटो आहे बॅकचा आणि हा पुढचा फोटो आहे। आणि पुढचा कसा बदलायचा ते मी आता डबल सांगतो। तर मित्रांनो, ते काय करायचं, तुम्हाला आता पुढचा फोटो जे त्याच्या पुढे पण कॅमेराचा ऑप्शन दिसेल बघा, त्या कॅमेराच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला फोटो बदलायचा आहे, ती गॅलरी ओपन होईल। मग तर मित्रांनो, बघू शकता गॅलरीतून फोटो घ्यायचा तुम्हाला एखादा। मी हा फोटो घेतो। त्यानंतर मित्रांनो, खाली तुम्ही एखादं स्टिकर सुद्धा लावू शकता, त्याला जर टाकत असलं तर। आपल्याला नाही टाकायचं, फक्त क्रॉप करायचा आहे आणि डन वरती क्लिक करायचं। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं फ्रेम सुद्धा बघू शकता, ॲड फ्रेमवरती क्लिक करून। फ्रेम सुद्धा खूप छान छान फ्रेम असतात, हे बघू शकता। बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे म्हणजे खूप सारे फ्रेम आहे इथं, तर तुम्ही फ्रेम सुद्धा टाकू शकता। तर मित्रांनो, आपल्याला काही फ्रेम टाकायचे नाही। तर मित्रांनो, आता जी फ्रेम टाकली आपण, ती फ्रेम कट करण्यासाठी तुम्हाला इथे रिमूव्ह करंट फ्रेम यावरती क्लिक करून तुम्ही फ्रेम काढून टाकू शकता, मला टाकायची नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, सेव्ह वरती क्लिक करून तुम्ही हा डीप चेंज करू शकता। तर मित्रांनो, अपलोडिंग युअर प्रोफाईल फोटो हो राहिला, आपला फोटो अपलोड हो राहिला डी पी। त्यानंतर मित्रांनो, आपला हा प्रोफाईल फोटो हे बघू शकता तुम्ही चेंज झालेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते कमेंट करून नक्की सांगा, आणि यापुढे अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।